संपर्क प्रमुख श्री सुनील शिंदे यांनी प्रस्तावित केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की नक्कीच इकडल्या शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसतंय. खूप काळानं मी इथे आलो, विशेषतः या भागातले प्रमुख नेते शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर विस्फोटपणा नक्कीच आला. या आवटे साहेब एक खुर्ची लाव. विजयराव आवटे आलेले या. थोडस शिवसैनिकांमध्ये एक पोरकेपणाची जाणीव झाली. काय होईल काय नाही हा संभ्रम थोडा लोकांमध्ये आमचा निर्माण झाला. ज्या पद्धतीनं अनिल भैयांचा जेव्हा विधानसभेत पराभव झाला तो सुद्धा धक्कादायक होता. तो का आणि कसा घडवण्यात आला हेही सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या काळात राजकीय उलथापालथी झाल्या महाराष्ट्रातच झाला. पण इथे जेव्हा आलं तेव्हा मला एक सगळ्यात आधी जे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमध्ये संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली. इथे गुंडांचं राज्य सुरू आहे. या नगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे. झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही. आणि त्यासाठीच बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले. इकडे आमदार असतील कोणी असतील त्यांचे पोशिंदे असतील. इतक्या विचित्र प्रकरणांची फाईली माझ्यासमोर पडल्या आहे 2 दिवसात, काल रात्रीपासून. बिहार मधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं. नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काळी दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता, तो नंतर पळून गेला. छोटा शकील नावाचा एक गुंड होता, तोही पळून गेला. अशा अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले. त्याच्याशी संघर्ष केला शिवसेना आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंड. ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं का, मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या मोठ्या मोठ्या जबरदस्तीनं जिथे जाऊन आपला ताबा सांगायचा ताबा. आणि मी ते ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी. ताबा घ्यायचा ताबा. आमच्या मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग सगळ्या गुंडांच्या गँग ह्या जमिनी माफिया ही माफियागिरी त्या पद्धतीची दाऊद इब्राहिम छोटा शकील अबू सालेम अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडण्या जमिनी बळकावणं दहशत हे नगरसारख्या शहरामध्ये व्हावं. लोक दहशतीखाली जगावे. लोकांना इथे काम धंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं. या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती. ही स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल. मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करतायत ते इकडला जो ताबेगिरीचा पैसा आहे तो तिथपर्यंत जातोय का, यांना कोण पाठीशी घालताय? इकडले खासदार इकडले महसूल मंत्री या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही? लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं? किती खून झाले इथे या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही. कालच एका वकील दाम्पत्याचा खून झाला अपहरण करून. हे सगळं आसपासच्या गोष्टी घडतायत
आणि ह्या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या, शैक्षणिक भूखंड लुटले गेले. देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा, एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय, राम 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 करताय हा, आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडले आमदार आणि त्यांचे लोक लुटतायत, शैक्षणिक भूखंड लुटतायत, शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात. हे आयुक्त जे आहे तिकडे कोणी, त्यांना मी सांगू इच्छितो, ठीक आहे, आम्ही असं ठरवलंय की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही, अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्कीच इथे एक टक्कर दिली असेल, त्यांनी आतापर्यंत दिली आहे. पण मी शिवसैनिकांना सांगितलं, मगाशी माझी संपर्क प्रमुख इंदू शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर. काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले, इकडल्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे, ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणतात तुम्ही, इथे काय ताबामारी, त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती. आमचा इशारा आहे या सरकारला, इकडल्या प्रशासनाला, इकडल्या पोलिसांना, की ही ताबामारी थांबली नाही, ही दहशत थांबली नाही, ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर, आणि नुसती रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा इतर भागात लढतोय, या रस्त्यावर तमाशा होईल नगरचा. पण तेच करत असताना मगाशी मला काँग्रेसचे नेते किरण काळे ते भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले, पण त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून या ताबामारी विरुद्ध, आमदारांच्या आणि त्यांच्या गुंड टोळ्यांच्या ताबामारी विरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये काढावा. तो पोलीस आयुक्त प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा, तो इकडल्या ताबामारी टोळीचे जे प्रमुख आहेत आमदार इकडले त्यांच्या घरावर काढावा आणि एक इशारा द्यावा. या संदर्भात आमची तयारी सुरू आहे. या नगरमधली गुंडगिरी, झुंडशाही, लुटमार, खंडणीशाही याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवावा लागतो. राजकारणाचं होतच असतं. पक्ष संघटनेसाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत, बांधणीसाठी मेळावा आहे आमचा. पण मला भेटलेला इकडला प्रत्येक माणूस, मग शिवसैनिक असेल, इतर पक्षाचा असेल, सामान्य नागरिक असेल, प्रत्येकानं नगरच्या गुंडगिरी विरुद्धच माझ्याकडे तक्रार. नगरची गुंडगिरी ही तुमची ताबामारी, व्यापारी मला भेटले, आम्हाला व्यापार करणं मुश्किल, साधं दुकान चालवणं मुश्किल झालंय. म्हणजे हे महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये घडत आहे आणि भारतीय जनता पक्ष नैतिकतेच्या गोष्टी मारतो. ठीक आहे, पाहू आम्ही, पण ही लढाईला सुरुवात झाली आहे म्हणाव्या गुंडगिरी विरुद्ध, आणि शिवसेना जेव्हा गुंडगिरीच्या विरुद्ध उभी राहते तेव्हा ती गुंडगिरी पूर्णपणे आम्ही मोडून काढतो. जा, काय हवं ते करा, रस्त्यावरती तुम्ही उतरता का आम्ही उतरतोय बघतो, तुम्ही गुंड असाल तर आम्ही महागुंड आहोत. बोला काय. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या, मात्र आता कुठेतरी आता त्याला फसवणूक झाल्याचं असं बोललं जातं. काही त्यांनी बोललं पाहिजे ना, माझी फसवणूक झाली म्हणून. ते तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारताना पाहिलं मी, आम्हाला आनंद झाला. मुख्यमंत्र्यांना कडकडून त्यांनी मिठी मारलेली आहे. त्यांच्या समाजाचं काय संपूर्ण आता म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या विषयावरती कोणते राजकारण करू इच्छित नाही. जर सन्मानानं हा तोडगा निघाला असेल आणि श्री मनोज जरांगे पाटील समाधानी असतील आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या गावातून निघताना त्याबाबत ते समाधानी असतील तर त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. पण लोकांनी काही शंका उपस्थित केल्या. लोकांचं असं म्हणणं आहे की तोंडाला पानं पुसली आहे, ही फसवणूक आहे, असे विविध प्रकारचे मी आज प्रतिक्रिया पाहतो. तर मला त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही. मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता नांदावी.
कोणताही समाज एकमेकाच्या विरुद्ध उभा राहू नये, हा महाराष्ट्र एक संघ असावा. पण पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे असं निलेश राणे म्हणतात. अधिकाऱ्यांच्या कानाखाली देखील मारा, बुलडोजर राज्य आणायचं. आपला बॉस सागर बंगल्यावर आहे, नितेश राणेंनी ठीक आहे, कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो. ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याच्यावरती बोल, गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे. या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीच आहे. असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा पराभव. एक लक्षात घ्या, तुम्ही तुम्ही केलेल्या कामावर मागा. रामाच्या नावावर भीक किंवा देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात. कामाच्या नावावर मतं मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य. मराठा समाजाला आरक्षणाचा विषय केल्यानंतर ओबीसी समाजाला भेटकाला असं वाटायला लागलं आता आपलं आरक्षण राहणार नाही, टिकणार नाही. मला असं वाटत नाही की आमची भूमिका अशी आहे की कोणाचंही काढून काही देऊ नका. मग धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, त्यांना तुम्ही देताय ते दुसऱ्याचं ओरबडून देऊ नका. प्रत्येकाचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय व्हावा. पण काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे गुलाल उधळला, मला असं वाटतं की दुसरा समाज हा अस्वस्थ आहे आणि राज्यात असं होऊ नये. पंकजा मुंडे यांनी पण सांगितले की धक्का न लागला तर सरकारने ते सांगा. म्हणजे आता भाजपमध्ये म्हणजे राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा मी या राज्यामध्ये असं प्रथमच पाहिलेलं आहे की कॅबिनेट मधले 10 मंत्री या विषयावर 10 तोंडानं बोलत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता आणि एकमत नाही. मुख्यमंत्री एक बोलतात, त्यांचे मंत्री वेगळं बोलतात. मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री बोलतात म्हणजे सरकारची भूमिका आहे. पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध अनेक मंत्री जेव्हा भूमिका मांडतायत तेव्हा सरकारमध्ये एकवाक्यता. सदावर्ते म्हणजे सरकारचं बोलकं बावला आहे मला माहिती, असं मनसे म्हणतात. मला माहिती. इंडिया आघाडीतून आता नितीश कुमार पण बाहेर पडतात, जे ममताजी पण बाहेर पडतात, आपवाले बाहेर पडतात. आघाडीची सगळी स्थिती उत्तम आहे, उत्तम आहे, अत्यंत उत्तम आहे. मुळात ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या नाही. आप इंडिया आघाडीतून अजिबात बाहेर पडलेली नाही. नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो. त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. आम्ही त्यांना फार जवळनं ओळखतो. गेल्या काही दिवसापासून जे आजारी आहे त्यांची काही व्यक्तिगत कारणं असू शकतात. पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी मजबूत आहे. आपचं म्हणाल तर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं गठबंधन झालेलं आहे. लवकरच ते जाहीर होईल. दिल्लीत म्हणतोय मी 7 जागांपैकी कोणी किती लढायच्या ह्याच्यावर दिल्लीमध्ये एकमत झालेलं. पंजाब हे स्वतंत्र राज्य आहे. पंजाबमधली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, जशी केरळमधली आणि बंगालमधली. पण या तिन्ही राज्यामध्ये मी खात्रीनं सांगतो भारतीय जनता पक्षाचा पराभव. कुठे तृणमूल काँग्रेस करेल किंवा आप करेल आणि शेवटी हे इंडिया आघाडीतच राहणार आहे. सध्या अस्वस्थ दिसत आहेत, त्यांच्या बाजूने कुठेच बोलत नाही. राजीनामा द्यावा. इतकं अस्वस्थ मनानं त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. मुख्यमंत्री एक भूमिका घेतात, तुम्ही एक घेताय. तुमच्यामध्ये जर मतभेद असेल मंत्रिमंडळामध्ये तर तुम्ही ते शिवसैनिक आहेत पूर्वाश्रमीचे, स्वाभिमान आहे त्यांच्यामध्ये असं मी मानतो. त्यांनी दूर व्हायला पाहिजे असं. इंडिया आघाड़ी को छोड़कर आप नीतीश कुमार की बीजेपी के साथ जा रहे हैं, उसको लेकर आप क्या? देखिए नीतीश कुमार जी, मुझे लगता है आज या कल उनका एक नया मार्ग निकाल रहे हैं.
हमें पहले से उसका अंदाज था कि कुछ हो रहा है, लेकिन बिहार में तेजस्वी यादव और कांग्रेस पार्टी और छोटे दलों ने मिलकर एक बहुत ही मजबूत गठबंधन बनाया है और बीजेपी के सामने एक चैलेंज लेकर खड़े हो गए और बिहार में हमको इंडिया आघाड़ी को अच्छा यश मिलेगा। नीतीश कुमार आते जाते रहते हैं। अभी अयोध्या में राम है तो बिहार में पलटू राम है। हाँ, ये दो राम की राजनीति ये लोग कर रहे हैं। अब पलटू राम तो बोले तो बीजेपी को बोलना चाहिए कि बीजेपी का ये कहना था, अमित शाह जी का ये कहना था। जब नीतीश कुमार जी लालू के साथ गए तो अमित शाह ने कहा था कि अब हम नीतीश कुमार को कभी हमारे साथ नहीं लेंगे, चाहे हमारे दरवाजे पर हाथ जोड़कर भी खड़े रहे। तो नीतीश कुमार अब एनडीए के मेंबर नहीं बनेंगे, ये मेरा बिहार के जनता को वचन है। अब यह वचन का क्या हो गया? क्या हो गया? तो सबसे बड़े पलटू राम ये बीजेपी के लोग हैं। तो अयोध्या का राम अलग है और एक पलटू राम अलग है। सर, दूसरी बात, जिस तरह से राहुल गांधी ने यात्रा निकल रही है, उनकी यात्रा के ऊपर हमले हो रहे हैं, उनकी यात्रा को रोका जा रहा है, उसको किस तरह से? यात्रा रोकने के लिए पूरी कोशिश ये लोग कर रहे हैं। इसका मतलब आप डर रहे हैं। आप एक जगह पे 400 पार, आपकी बार 400 पार, तो डरते क्यों हो? आपके मन में डर क्यों है? राहुल गांधी का, महाराष्ट्र में शिवसेना का, फिर आप डर क्यों रहे हो? अगर आपको 400 पार का इतना विश्वास है तो आपको डरने की जरूरत नहीं है। मैं आपको ये कहना चाहता हूं, डरो मत, हमारा सामना करो। लेकिन राहुल गांधी चाहे मणिपुर हो चाहे असम हो, आगे जा रहे हैं, रोकने की कोशिश की है, उनके काफिले पर हमले हुए हैं और फिर भी उनकी यात्रा आगे चल रही है। एकीकडे महाराष्ट्रामध्ये निश्चित अनेक खुल्या धमकी प्रधान दुसरीकडे अजित पवारांचा मुद्दा पार्थ पवार गुन्हा केलेला नाही, मी नगरमध्ये पाहते गुंडगिरी ना, ते राज्यच गुंडगिरीच्या पायावर उभा आहे। मी आज नगरमध्ये आहे, नगरच्या आमदारांच्या गुंडगिरीच्या कथा तुम्ही ऐकाल तर तुम्ही बिहारच्या कथा विसरा। इथे प्रचंड दहशत आहे नगरमध्ये। एक विषय असा आहे की तुम्ही आज नगरच्या आमदारांबद्दल बोलताय, त्यांच्या गुंतवणुकीबद्दल बोलताय। 1 वर्षापूर्वी हे आमदार तुमच्या बरोबर होते, तेव्हा त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नव्हतं। महाविकास आघाडीमध्ये हे आमदार होते की तुमच्या हातात, तेव्हा कोणी काही नाही बोलत। अनिल राठोड आमचे होते त्या काळामध्ये। अनिल राठोड इकडल्या गुंडगिरी विरुद्ध लढत, हे सगळ्यांना माहिती। राठोड लढत होते, हो ना। आज हे जे विद्यमान आमदार आहेत, गेल्या हे नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली असं मी सांगतो। हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे, त्याच्यानंतर कोणाचाही नियंत्रण राहिलं नाही। जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, ही भाषा आहे। कोणाचा बॉस कुठे आहे एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत। प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं काँग्रेसवर दबाव टाकतात, त्या इंडिया आघाडीप्रमाणेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाटचाल सुरू झाली असं मला असं वाटत नाही। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, डावे, बरं का, असं एक मजबूत आघाडी आमची झालेली आहे। त्यांच्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही। इतर पक्षांशी चर्चा सुरू आहे। वंचित बहुजन आघाडी म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे। आपण एक सगळ्यांनी ठरवायला पाहिजे, आम्ही असं नेहमी म्हणतो की तुम्हाला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपला हरवायचं आहे, हा तुम्ही निर्णय घ्या सगळ्यांनी। आम्हाला असं वाटतं एकमेकाची जिरवायला पुढला भरपूर काळ आहे आणि भाजपला हरवायचं आहे। वंचित बहुजन आघाडीला जे हवंय ते आघाडी द्यायला तयार आहे आणि आम्ही त्यांना अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलेलं आहे। 30 तारखेच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चर्चेसाठी उपस्थित राहणार। शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 3 जागा लढवणार, नगरच्या 2 जागा दावा करतात। शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 23 जागा लढणार। पुढे बोला। नितीश कुमारांनी आज राजीनामा दिला। नगरमधला 2 आहेत, नगरमधली शिर्डी तर नक्कीच आहे त्या भागातली।
जर काँग्रेसने आम्हाला ही लढण्याची संधी दिली, ही जागा आहे, ती लढू आम्ही. आमच्याकडे उत्तम उमेदवार आहेत 48 मतदारसंघामध्ये. आम्हाला उमेदवारांची वानवा नाही. जर काँग्रेसने सांगितलं ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा शिवसेना लढेल का, आम्ही त्यांना ताबडतोब हो सांगू. 23 जागा डिक्लेअर करता येतात, तर जागा वाटप फायनल झाले. जागा वाटप पूर्ण फायनल झालं. काँग्रेस किती आणि राष्ट्रवादी किती? बघा, मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा सांगेन, जो गेली 30 वर्षापासून आम्ही जो लढतो, साधारण तेवढा त्या आसपास जागा आम्ही लढू. नितीश कुमारांनी आता राजीनामा दिला, आताची नवीन निर्णय. हो, देऊ द्या. पण नवीन काय आहे, त्यांचा छंद आहे तो, त्याच्यामुळे त्यांच्या छंदाचा आड आम्ही येत नाही. तर एक वेगळा प्रश्न, मी ज्येष्ठ पत्रकार आहात, आमच्या सर्वांचे आदर्श आहात. गेले 5-6 वर्षापासून पुन्हा राजकारणाचं जे काही बदलतं राजकारण, कोणाला बोलण्याला धर्मन झालेलं, वागण्याला धर्मन झालेलं, एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहता? त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची ही परंपरा कधीच नव्हती. महाराष्ट्र या देशातल्या राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्यात सुसंस्कृत राज्य होतं. राजकारण आणि प्रशासनामध्ये महाराष्ट्राला प्रतिष्ठा देशात लाभली. पण दिल्लीमधल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला राष्ट्रीय स्तरावर. त्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये इतका कमालीचा द्वेष आणि आकस एकमेकाविरुद्ध राजकारणात कधीच नव्हता. राजकीय मतभेदापलीकडे आम्ही नाती टिकवून ठेवली होती. पण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं घसरलेलं आहे दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून, की राजकीय विरोधक हा दुश्मन आहे, शत्रू आहे, आणि त्याला कुटुंबासह खतम केलं पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण या राज्यात दुर्दैवाने निर्माण झालं. आम्ही बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बरं का, यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले, असे अनेक राज्यकर्ते पाहिले. पण इतकं खालच्या स्तरावर द्वेष, सूड, बदला अशा प्रकारचं राजकारण हे गेल्या 5-6 वर्षात महाराष्ट्रात दिसत आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रतिष्ठेला काळिमा फासतात. नितीश कुमारांनी अखेर राजीनामा दिला, देऊ द्या ना, देऊ द्या. त्यांना अधूनमधून विस्मरणाचा झटका येतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा वैद्यकीय अहवाल असा आहे की त्यांची 75% मेमरी ही लॉस झाली आहे. हे मी सत्य सांगतो. ते आजारी आहेत आणि मानसिकदृष्ट्या जास्त आजारी आहेत, आणि त्यांना अधूनमधून विस्मरण होतं. त्यांची स्मृती परत आली की ते परत इंडियामध्ये येतील. पंकजा मुंडे म्हणताय की आता 1 मराठा लाख मराठा, आता 1 लाख ओबीसी असं म्हणा. आता एक नवीन घोषणा आहे. या राज्यामध्ये हे असंच चालणार आहे का, हा विचार सगळ्यांनी एकत्र बसून केला, आणि यासाठी राज्याला एक खंबीर आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे. दुर्दैवाने असती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.